तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त मजा येतात. आता सगळ्यांना शुभ सकाळ. आता सकाळचे 9 वाजले आणि आपली मोटर चालू आहे इकडं मक्कावर. ही मका आहे ना, इथं मोटर चालू इथं इथून राहिले थोडेसे. हां, या बघ इथं वल्लं आहे ना, इथून इकडे 10-12 सर राहिले फक्त भरायच्या. काल पण चालू होती आपली, काल दिवसभर मोटर चालू होती. उन्हाळ कांदे आणि मक्का भरली निम्मी. आणि मग आज एवढी मक्का आणि घरापाशी पाठवून कांदे थोडेसे 9-10 वाजता ते भरायचे. त्याच्यात सकाळी सकाळी इथं येऊन इथं मका होती बघा आपली, एवढं डोकं होतं ना, तेवढं सोंगून घेतलं. आता मेंढ्या आल्या, मग हे गवत आहे ना सगळं खाऊन जातील बी. मग इथं थोडीशी मका होती, तेवढं सकाळी सकाळी लवकर सोंगून घेतलं, कारण त्याच्यावर काटे असते. आणि आंघोळीच्या आधी सोंगून घेतली म्हणजे नंतर आंघोळ करायला मोकळे. इथं गंज पडली असे भरपूर निघाली, 2-3 क्विंटल मका निघाली एवढं डोक्यात. इथं वा आता त्या मका जवळ नेऊन टाकायची. हा चारा पण आपल्या गाईला होईल, कुट्टी करून घ्यायची म्हणजे तिला पण खायला मस्त होईल. इथं कांडी गवत होतं ते आता संपलं. आता एक वजन नेऊन टाकलं सकाळी घरी, म्हणजे तिला दिवसभर पुरलं आता. नंतर मग याची कुट्टी करून घ्यावं लागेल तिला. एवढं चांगले बिट्टे झाले, अशीच टाकून दिली होती, खायला पण झाल्या बिट्ट्या तिला. आणि इकडे ही मका पण अजून महिन्यात येईलच, महिन्यात लागेलच तिला. भरपूर दांडी बिट्ट्या झाल्या. अजून 3-4 पाणी दिले का निघून येईल. पाणी आहे त्यावर द्यायचं तिला. मग आता आणि आता लाईट आहे ना, दिवसभर लाईट राहते. आता लाईटीचं टेन्शनच नाही, दिवसभर फुल लाईट राहते. सौर प्लांट लावली इथं आमचं, ते तुम्हाला डोंगर दाखवतो बा, इथं लावलं आहे. हे डोंगर दिसतं ना, याच्या तिथं असं या इथं समोर असा खूप मोठी जागा आहे पडीत. मग तिकडं फॉरेस्टची जागा आहे, मग तिथं सौर प्लॅन टाकला. त्याच्यामुळं आता लाईटीचं टेन्शन, दिवसभर लाईट आहे. आता 4 दिवस मग फुल लाईट आहे. नाही तर पहिले 4 दिवस राहायची, ती पण सारखी झटके मारायची. आता पण लाईट एकदम फुल येते, भरायचं पण टेन्शन नाही, भरणं पण पटापट होते. आता इकडं अजून पाहू राहिलं, पाणी आलं नाही. आलं पाणी आलं. या वेळी दिसत असेल. चला बाहेर द्यायला लावला, काही जास्त टाईम लागत नाही, 5 ते 6 मिनटं घेतात तिथं पण ते पण पटापट होत. आता एवढी भरून घ्यायची, मग कांदे भरायचे, मग त्याच्यानंतर मग हे सगळं चारा वाहून टाकायचं बाजूला, म्हणजे इथं मेंढ्या सगळ्या चरून जातील. मका झाली भरायची. मग आता पाणी उरलं होतं ना, मग इकडं तळ्यात टाकून दिलं. आणखी आपण तळ्याहून खालचे कांदे भरले होते, मग तळा भरपूर रिकामं झालं आहे. मग आता 2-4 दिवस याच्यातच पाणी टाकीत राहायचं तळं, जवळ खालचं भरणं येत नाही ना तोपर्यंत. एवढं रिकामं आहे अजून. आणि आता थोडेसे कांदे तिकडे घरापैकी तेवढे भरून घेतो, अर्धा तास लागेल. आता ही एक मोटर याच्यावर चालत, आणि एक मोटर जी 2 मोटरी आहे आपल्या विहिरीत, एक तिकडे चालू करून दिली. आता एक घरी चालू करू आता. आणि इकडं आपल्या आंबे पण पाणी चालू, झाडं मस्त झाली बरं का. आता केवढी झाली झाडं, एवढी झाली. आत्ता पानकळ्यात इथं होते अशी एवढी, आता एवढे वाढली, डोक्याच्या वर गेली. एवढं उन्हाळा पाणी घातलं का पुढच्या वर्षी बघ केवढी होतील. तर आता आपण निघालोय खाली आंबरीत. आता हे शिकारा घेतला आणि खालीच्या वावरांना कांद्यानं औषध मारायचे, मग त्यासाठी निघालो शिकारा घेऊन. आता संध्याकाळी 4 वाजले. मग म्हणलं चला आता औषध मारून जेवढं होईल तेवढं. इकडे मम्मीनं बादली घेतली पाणी ओढायला, आता ओढावं लागेल कारण की लाईट नाही. आता मग पाणी ओढूनच मारायला. तर चला जाऊ खाली आंबरीत. इथपर्यंत त्या याच्या मसोबापर्यंत गेलो, लक्षात आलं की आपण पाणी ओढायला बादली पण घेतली, आणि पण जे पाणी ओढून टाकायला दुसरा ड्रमच घेतला नाही. मागच्या आपण तो निळा ड्रम नेला होता असा 25 लिटरचा, तोच घेतला नाही. आणि एक डब काय पण घेतलंच नाही दुसरं पाणी स्टोअर करून ठेवायला. आता परत घरी चाललो आणायला. बरं झालं इथं लवकर आठवलं, नाही तर पुढं खाली आंबरत गेलं असतं परत आहे
आवडला म्हणून यावं लागलं असतं, तर घरीच डायरेक्ट घरी जावं लागलं. चला जेवण. इकडं आपला गहू पण मस्त झाला, चिकात आला. आता त्याला फक्त एक हिरीची गोणी आणायची, टाकून द्यायची, आणि एक पाणी भरलं का मस्त होईल. अजून वल्लाची, अजून नाही द्यायचं त्याला पाणी. हे 3च वाफे थोडी पातळ नाही तर बाकी सगळे चांगले. घरच्या पुरतं जरी झालं ना गंज होईल, आपल्याला काही जास्त लागत नाही कोणाला. आपण विकत नाही, आपण घरी साठवून घरच्या पुरतं होऊन जाईल. आता इथं असेल का काही? इथं काहीच नाही, डायरेक्ट घरी जावं लागणार. इथं काहीच नाही, डायरेक्ट घरी यावं लागलं. इथं ट्रॉली पशी होता, हा बघा 8 ड्रम. याच्यात एक पॉईंट भरून ठेवलं का 1 शिकार बरोबर भरून जात. चला जाऊ आता पटकन घेऊन. आणि इथं धनगरांचं वाडा आहे, राखणदार बघा ना, दिवसभर इकडंच बसून राहतो. एक इथं आहे आणि अजून एक त्या गोड्यांपाशी बसलाय. म्हणजे एक इथं राखण करतो, एक तिकडे करतो. कोणाला जवळ यायचा विषयच नाही, लगेच डेंजर आहे, अंगावर येते खाट. तिथं आपली एक जलपरी, त्या तिथं लिंबापाशी, तिथं चालू करावं होतं गाडी, लगेच तिकून डर काही फोडायला लागलं. एक तिथं गोड्यापाशी राखण करतो, आणि एक तिशी बिराडापाशी. तर लाईट आली आहे, विहिरीत पाणी नाही, तर स्टोअर करायचं, दळून देऊ आपण. चालू रे. इथं गडी झोपेल मस्त, तर दळून देत. हाय लगेच गागायला लागलं गडी. अहो काय नाही करत दादा, चालू करतो लगेच. आधीचा आकडा बदलायचा होता, आणि ती जेव्हा 3 फेरेज येते तेव्हा खाली टाकावं लागतं आर्थिंग, आणि मग सिंगल फेज येते तेव्हा वर टाकावं लागतं. स्टार्टर चालू झाली. इथे बोर, पाईपने पाणी विहिरीत, त्याचं पण विहिरीत जातं. इकडे मका झाली भरायची. चला आता पटकीन डायरेक्ट आंबरत जाऊ. आता डायरेक्ट आंबरत गेलो भेटून विहिरी. इकडे औषध मारायला चालू केलं आहे, त्याच्यात पण नळीगळ, पण आवळ, लाईच कोदी. इतकं तर वाढलं. आता 8 दिवस झाले फक्त भरून. आता याला लवकरच पाणी द्यावं लागणार. ऊन लय कडक पडतं ना, त्याच्यामुळं इकडं उन्हाची नाही एवढी, लालची थोडीशी जास्त सुकली. याला जास्त दिवस झाले. आता एवढ्याला मारू. इकडून येऊन पाणी वाहू राहिलो तेव्हा तिला मोटर चालू आहे. त्याच्यात भाऊनं मोटर चालू केली हारभार भरायला. ओढून पाणी काढत होतं, तर जेवढं होईल तेवढं मारून घेऊ. लालची कांदे झाली मारायची, फक्त उन्हाची बाकी. आता बाकीचं ते उद्या मारू, जेवढं होईल तेवढं, कारण की आता पाणी पण नाही राहिलं. शेकाऱ्या घेऊन निघालो घरी. आता भेटू पुढची व्हिडिओ. चला.